करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं कळंबा इथं करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला। यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, यशवंत बँकेचे अध्यक्ष महेश पाटील, अमर पाटील, राजेंद्र दिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती। या समारंभात के.एस. पाटील, संजय दाभाडे, संजय व्हनाळकर, दयानंद जाधव, एकनाथ जगदाळे यांना करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी माध्यमांमध्ये वेगानं बदल होत असले तरी वर्तमानपत्रांचं महत्त्व आणि विश्वासार्हता कायम असल्याचं सांगितलं। ग्रामीण पत्रकारांनी कोणत्याही सोयी सुविधा नसताना लोकशाहीचा चौथा खांब ही माध्यमांची ओळख अबाधित ठेवण्याचं काम केलंय असंही त्यांनी नमूद केलं। गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांनी ग्रामीण पत्रकारांना पत्रकारितेतून फारसं अर्थार्जन होत नाही, त्यामुळं पत्रकारांचं कुटुंब सावरण्यात त्यांच्या सहचारिणीचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। पत्रकारांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं। गोकुळचे संचालक अजित नरके यांनी करवीर तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। यावेळी अमर पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश नलवडे, जालिंदर पाटील यांची भाषणं झाली। यावेळी कुंभी कासारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक एस.पी. चौगुले आणि यशवंत बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल बाबूराव रानगे यांचा सत्कार करण्यात आला। या समारंभाला पत्रकार संघाचे सचिव मच्छिंद्र मगदुम, कुंडलिक पाटील, निलेश जाधव, प्रकाश पाटील, बाजीराव तळेकर, रमेश पाटील, पवन मोहिते, सुनील ठाणेकर, पत्रकार संघाचे सदस्य तसंच गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते।